सामूहिक अत्याचारानं ठाणे हादरलं। धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार। ठाणे फॅमिली कोर्ट परिसरातली घटना। इंडिगोनं काही तांत्रिक गोष्टी वेळेत केल्या नाहीत, चूक केलीये म्हणून इंडिगोवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणारच। उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती। इंडिगोच्या गोंधळावर 4 सदस्यीय चौकशी समिती नेमली। चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करणार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची माहिती। इंडिगोच्या गोंधळामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप। रद्द झालेल्या फ्लाईटचे पैसे परत देण्याच्या सूचना उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी केलं स्पष्ट। इंडिगोच्या गोंधळादरम्यान डीजीसीएची कंपनीच्या सीईओंना नोटीस। 24 तासाच्या आत उत्तर देण्याचे निर्देश। इंडिगोच्या गोंधळाचा आमदारांना जबर फटका। अनेक आमदारांची विमानाची तिकीटे रद्द। उद्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी निघालेल्या आमदारांना रस्ता मार्गे उपराजधानीत गाठावी लागणार। आता देशात किलोमीटरनुसार विमान प्रवासाचे दर निश्चित होण्याची शक्यता। शुल्क मर्यादेबाबत मोठा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याचे संकेत। गोव्याच्या आरपोरातील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट। स्फोटामध्ये 25 जण ठार झाल्याची माहिती। मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश। उद्यापासून उपराजधानीत हिवाळी अधिवेशन रंगणार। मोंढवा जमीन घोटाळा, नाशिक वृक्षतोडीचे पडसाद उमटण्याची शक्यता। विधिमंडळात सरकारची लागणार कसोटी। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मधून हलवले जात असल्याची अफवा। संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये अफवेमुळे गोंधळ। पोलिसांनी आश्वस्त केल्यानंतर गोंधळ शमला। संभाजीनगरमध्ये तब्बल 14,000 नावं एकसारखीच। प्रभाग 8 मधील मतदारांचे प्रभाग 19 मध्ये सत्ताधाऱ्यांकडून जबरदस्तीने स्थलांतर। उभाटा गटाचा गंभीर आरोप। एकच महाराष्ट्र केसरी भरवा, चंद्रहार पाटील यांचा आग्रह। कोल्हापुरात चंद्रहार पाटील उभारणार आंदोलन। मिठी सफाईसाठी बीएमसीला नवीन कंत्राटदारच मिळेना। गरज पडल्यास जुन्यात कंत्राटदारांना कामं दिली जाण्याची शक्यता। जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। स्वतंत्र कारवाईशिवाय मेट्रो 9 धावण्याची शक्यता। एमएमआरडीएचा निर्णय। दहिसर भाईंदर मार्गिकेतील 2 कारशेड रद्द झाल्यानं ओढवली नामुष्की। लोणावळा यार्डातील रेल्वेच्या कामासाठी मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक। डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती एक्सप्रेससह 10 गाड्या आज रद्द। अनेक प्रवाशांचा खोळंबा। नायलॉन मांजामुळे 3 वर्षीय मुलाचा गळा कापला। संभाजीनगरच्या सेंट्रल नाका परिसरातली घटना। घटनेनंतर नागरिकांमध्ये कमालीचा संताप। बीडच्या नांदगावमध्ये ग्रामपंचायत शिपायाला अमानुष मारहाण। महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत 8 ते 10 जणांकडून मारहाण। जखमी शिपायावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। प्रगतीनंतरही आरक्षण न्याय कसे? माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मर्मावर ठेवलं बोट। सर्वोच्च न्यायालय सामान्य माणसासाठीच, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं अधोरेखित। सीमाशुल्क रचनेत सुधारणा करणार अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। मार्चपर्यंत विकास दर 7% पोहोचणार। राज्य सरकारचा कृषी सौर पंप लावण्यात विश्वविक्रम। एका तासात 40,000हून अधिक सौर पंप लावण्याचा विक्रम। गिनीज बुकनं विश्वविक्रमी कामगिरीचं दिलं प्रमाणपत्र। मुख्यमंत्र्यांना केलं बहाल। अमेरिकन शिष्टमंडळ भारतात येणार। व्यापार करार आणि वाटाघाटीची शक्यता। 10 डिसेंबरपासून 3 दिवस होणार चर्चा। आगामी T20 मालिकेसाठी गिलला हिरवा कंदील। गिल तंदुरुस्त असल्याची बोर्डाची माहिती। ॲशेसच्या दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियासाठी फक्त विजयाची औपचारिकताच बाकी। इंग्लंडच्या संघाकडे माफक आघाडी।